सेक्टर 8A रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी नवसाला पावणारी हाकेला धावणारी तुळजाभवानी माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला। सालाबादाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विशेष कार्यक्रम साजरा होणार आहे। दिनांक 27 आणि दिनांक 28 रोजी फोर्टिस हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। यामध्ये बीपी, शुगर व इतर तपासणी करण्यात आल्या। तसेच नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी नगरसेविका शशिकला सुतार व माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोज हळदणकर व समाजसेविका मनाली हळदणकर यांनी दर्शन घेतले। यावेळी त्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले। तसेच नवरात्री उत्सवात सर्व महिला भगिनींचा मंगळागौर हा कार्यक्रम सादर केला। याही वर्षी अतिशय शिस्तप्रिय व भक्तिमय वातावरणात या कार्यक्रमाची प्रस्तुती आपल्या समोर झाली आणि या कार्यक्रमात संघाच्या सर्व महिलांनी विशेष असं योगदान दिलं आणि हा कार्यक्रम उत्कृष्ट रीतीने पार पडला। या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन सुप्रिया मोंडकर यांनी केले आणि आपल्याला या कार्यक्रमातून आपल्या परंपरेची, आपल्या सणांची, आपल्या संस्कृतीची ओळख त्यांनी करून दिली। म्हणजेच अगदी जात्यावरती दळण दळण्यापासून सासू सुनेचे नाते, विविध प्रकारच्या फुगड्या आणि विठ्ठलाची वारी त्यांनी आपल्या समोर सादर केली। यावेळी अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनी त्यांचे स्वागत केले। सप्तमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले होते। या कार्यक्रमात जवळजवळ 25 ते 30 नृत्य व एकपात्री प्रयोग, भक्तिपर गीत लहान मुलांनी सादर केली। हा कार्यक्रम बघण्यासाठी लोकांनी मंदिराच्या सभागृहात फार गर्दी केली होती आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष महत्त्व म्हणजे अगदी विविधतेतून एकता या धर्तीवर सर्व जाती धर्मांचे पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहखजिनदार स्वप्नील देसाई यांनी अतिशय आकर्षक पद्धतीने केले। संघाचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली संकल्प परिपूर्तीचा व सेवा आई तुळजाभवानीची या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले। या कार्यक्रमास मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांची देखील उपस्थिती लाभली व मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले। या संकल्पनेतून दुसऱ्या मजल्यावर सभागृह व विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभारण्याचा संकल्प संघाने केला आहे आणि या संकल्पनेसाठी भक्तांकडून व सभासदांकडून विविध रूपाने मदतीचा हात त्वरितच पुढे सरसावला। सर्व प्रेक्षकांचे, कार्यकारिणीचे व नियोजन समितीचे आभार मानून हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया कार्यक्रमाचे काही क्षणचित्र। मी सौ सुप्रिया प्रवीण मोंडकर। दरवर्षी आम्ही या मंडळातर्फे मंगळागौर साजरा करतो आणि यावेळी आम्ही ही जी मंगळागौर साजरी केली त्यात थोडंसं नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला। आम्ही फक्त मंगळागौर न करता महाराष्ट्रातल्या काही सणांची झलक दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला। गेली 15 दिवस या सगळ्या भगिनी माझ्या इथे येऊन प्रॅक्टिस करतायत, वेळ देत आहेत। कोणी ऑफिसला जाणार आहेत, कोणाची मुलं लहान आहेत, पण सगळ्यांनी एकत्र येऊन इथे प्रॅक्टिससाठी वेळ दिला। सगळे एकत्र आले आणि आजची ही आमची मंगळागौर साजरी झाली। नाविन्य म्हणजे आम्ही थोडेसे महाराष्ट्राची जे सण आहेत त्याची एक झलक दाखवण्याचा प्रयत्न केला। जसा गणेश उत्सव आहे, गणेश उत्सवाबरोबर लेझिम येते किंवा एकादशी आहे जिथे टाळ वाजवले जातात, कृष्णाष्टमी आहे, गोकुळाष्टमी आहे, जेव्हा जिथे आपल्या परंपरेप्रमाणे टिपऱ्या खेळल्या जातात, ते सगळं आम्ही या मंगळागौरीत समाविष्ट करून घेतलं। आमच्या संघाचे रत्नागिरी जिल्हा मंडळाचे अध्यक्ष श्री कमलाकर दादा कदम यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलेलं।
या प्रत्येक कार्यक्रमासाठी ते आम्हाला प्रोत्साहन देतात. कधीच ते आम्हाला कुठच्या गोष्टीसाठी नाही म्हणत नाहीत. त्यांचा आशीर्वाद आमच्या मागे सतत असतो, त्यामुळेच आम्ही ह्या उत्साहाने हे सगळं साजरं करू शकतो. मी अशोक सदैव तावडे खजिनदार आणि सुदेश शिर्के सहखजिनदार आणि स्वप्नील देसाई सहखजिनदार, मागे सगळ्या महिला आहेत आपल्या. गेल्या 22 तारीख पासून आपण कमलाकर दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली हा धूमधडाक्यात नवरात्र उत्सव आई भवानी मातेचा इथे आम्ही साजरा करतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी ही ऐरोली निवासिनी तुळजाभवानी माते या गेल्या 4-5 वर्ष पासून आम्ही कमलाकर दादांच्या नेतृत्वाखाली असा ऐरोलीमध्ये जो भूतोन भविष्य नवरात्र उत्सव झाला तसा हा नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतो. या वर्षी हा जो नवरात्र उत्सव अगदी तुडुंब गर्दीने भरलेला आहे. सगळ्या दररोज जवळजवळ आमचा महाप्रसाद होतो. अष्टमीच्या महाप्रसादाला जवळजवळ 10 ते 12,000 लोक येतील आणि आम्ही चांगलं नियोजन केलेलं आहे. जरी आम्हाला काही अडथळे आले तरी हा आमचा उत्सव अगदी जोशात होणार. आमच्या महिला एवढ्या उत्स्फूर्तपणे आज मंगळागौर एवढ्या उत्स्फूर्तपणे इथे त्यांनी साजरी केली आणि मराठ्यांचा सण इथे आम्ही साजरा करतो. आम्ही दांड्या हा इथे साजरा होत नाही. सगळे धार्मिक कार्यक्रम इथे होतात. भजन झालेलं आहे आणि काल गोंधळ जो झाला त्याला सुद्धा जवळजवळ 5 ते 6,000 रुपये 6,000 लोक इथे महाप्रसाद घेऊन गेले आणि त्याच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या नव्या मुंबईमध्ये असा उत्सव होणे नाही हेच आम्हाला इथे सांगू शकतो. सर्व भाविक, काल तर मुलुंडवरून भाविक आले होते आणि आता पूर्वी नवस बोलायला येत होते, आता आपल्याला नवस फेडायला लोक येतात. हे आमचं मंडळाचं भाग्य आहे. आमची सगळी कमिटी अहोरात्र इथे मेहनत करते. महिलांचं ते मेहनत फारच आहे. त्यांचे सर्वांचे आभार. सर्व ऐरोलीकरांच्या या नवरात्र उत्सवाला आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ ऐरोलीमध्ये श्री कमलाकर दादा कदम अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आमच्याकडे कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री 2 नवरात्र आम्ही करतो. त्यातली शारदीय नवरात्री ही 22 तारखेपासून सुरू होऊन 2 तारखेपर्यंत आहे. याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम करतो. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, काल मंगळागौर अशा विविध प्रकारचे कार्यक्रम होतात आणि याच्यामध्ये लहान मोठ्यांपासून वयस्कर वृद्धांपर्यंत सगळ्यांचा सहभाग आम्हाला चांगल्या पद्धतीने लागतो. त्याचसाठी लहान मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी आज सांस्कृतिक कार्यक्रम हा आयोजित केला होता. त्यामध्ये उदंड प्रतिसाद सगळ्यांचा लाभलेला आहे. तसेच मंदिरामध्ये 8 दिवस 9 दिवस जी सेवा द्यावी लागते, कारण की सध्या ऐरोलीमध्ये आपल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. त्यासाठी त्या कार्यक्रमाचे नियोजन होणं, येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित देवीचे दर्शन घेता यावे म्हणून आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. त्यासाठी मंदिरात लागणाऱ्या, गाभारात लागणाऱ्या सेवेसाठी आम्ही एक चांगल्या पद्धतीचे नियोजन करतो. यामध्ये प्रत्येक महिला मंदिराच्या गाभाऱ्यात सेवा देण्यासाठी उत्सुक असते. त्याचे आम्ही व्यवस्थितपर्यंत नियोजन करतो. यामध्ये सर्व्हिसला जाणाऱ्याही महिला उदंडपणे प्रतिसाद देतात. त्यासाठी आम्ही अशा प्रकारे नियोजन करतो की ज्यांना ज्याप्रमाणे वेळेमध्ये सवलत मिळेल त्याप्रमाणे ते येऊन आम्हाला सेवा देण्याचा प्रयत्न करतात. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला देवीचे दर्शन व्यवस्थित प्राप्त व्हावे यासाठी आम्ही वेळ नियोजन करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये वयोवृद्ध बाईंना ज्या घरी असतात त्या त्यांच्या वेळेनुसार दिवसभर देऊन, ज्या बाहेरून सर्व्हिस करून येणार आहेत त्या महिला संध्याकाळी देवीच्या मंदिरात सेवा देतात. सर्वप्रथम रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आई तुळजाभवानी मंदिर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी आपली तुळजाभवानी माता 22 सप्टेंबर पासून या नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आणि आज आपल्या या नवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे मंडळाचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष कमलाकर दादा कदम व आपली इतर कार्यकारिणी यांच्या साहाय्याने आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि या सांस्कृतिक कार्यक्रमात अगदी आपल्याला विविध प्रकारचे नृत्याविष्कार, एकपात्री प्रयोग व लहान मुलांचे विविध कार्यक्रम आपल्याला बघायला भेटले आणि या कार्यक्रमात अगदी पंजाबी असू दे, मराठी असू दे,
ओडिसा असू दे, भरतनाट्यम असू दे, कथ्थक असू दे, असे विविध प्रकारचे आपल्याला आविष्कार या आजच्या कार्यक्रमात बघायला भेटले. या करण्यामागचा एकच उद्देश असतो की आपल्या या सर्व मुलांच्या गुणांना वाव मिळावा आणि आपल्यातूनच असे कलाकार नावारूपाला यावे, हाच आपल्या या मंडळाचा उद्देश असतो. या कार्यक्रमाबरोबरच आपल्या या आजच्या कार्यक्रमात संकल्प परिपूर्णतेचा असा देखील आपला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की आपल्या दुसऱ्या मजल्यावरील मंडळ सभागृहाचे बांधकाम व आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका तयार करण्याचा हा संकल्प होता आणि नक्कीच तो संकल्प आम्ही येत्या काही दिवसातच पूर्ण करण्याचा धनुष्यबाण आपल्या मंडळाने उचललेला आहे आणि तो नक्कीच आमच्या या मंडळ आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने पूर्ण करणार असा मला नक्कीच अभिमान वाटतो. नमस्कार, धन्यवाद.